मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची अपडेट असणार आहे, कारण ई-केवायसी पोर्टल पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. तुम्ही लाईव्ह पाहू शकता. ई-केवायसी पोर्टल पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. मी रिफ्रेश करते वेबपेज ladkibhin.in महाराष्ट्र.gov.in ladkibhin.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन ई-केवायसी प्रक्रिया घरच्या घरी करू शकणार आहात. बऱ्याच लाडक्या बहिणींना अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे, कारण हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही. म्हणजे दुरुस्तीच्या यादीत नाही तर उपाय काय असणार आहे, असे वॉर्निंग मेसेज येत आहेत. तर आम्ही काय करायचं आहे, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर-डिसेंबरपासून पैसे बंद झालेले आहेत, मग त्यांच्यासाठी ई-केवायसी दुरुस्ती आहे का? ज्यांची ई-केवायसी झालीच नाही त्यांच्यासाठी वेबसाईटवरती नवीन अपडेट आलेली आहे का? ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण सर्व लाईव्ह प्रक्रिया आपण करणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आपले मंत्री आदितीताई तटकरे यांनी, महिला व बालविकास विभाग मंत्री आदितीताई तटकरे यांनी अपडेट दिली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून. लाडकी बहीण योजना 31 मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची संधी, शेवटची संधी असणार आहे. 31 मार्चपर्यंत ही तारीख असणार आहे. तुम्ही पाहू शकता. ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, बघा, ज्यांची ई-केवायसी करूनही सक्सेसफुल मेसेज आलाय, असा हे मेसेज आलाय, पण काय आम्हाला पैसेच मिळाले नाहीत, त्यांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेल्या आहेत. मंत्री आदितीताई तटकरे, मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य, यांनी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. बरं, हे झालेलं आहे. पोर्टल सुद्धा सुरू झालेलं आहे. आपण आता पाहूया, ही ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आले आहे. क्लिक करायच्यावरती तुमचा आधार क्रमांक असणार आहे, ते तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे. आता आधार क्रमांक टाकायचा आहे व तुमची ई-केवायसी लगेच करून घ्यायची आहे. बघा, आता आधार क्रमांक फक्त लाडक्या बहिणींचं लागणार आहे. ते पती किंवा वडील यांचं कोणाचंही आधार क्रमांक लागणार नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता बघा, हे आधार क्रमांक मी टाकतेय. हे आधार क्रमांक टाकला, हे कॅप्चा नंबर असतो बघा, हा कॅप्चा टाकायचा. 278695 हा जो कॅप्चा टाकलेला आहे, आणि मी सहमत आहे, OTP पाठवा. आला एरर. हा एरर का बरं आलेला आहे? खूप जणांना असा हा एरर आलेला आहे व विचारत आहेत की मग आमची ई-केवायसी दुरुस्ती होती का? तर लाडक्या बहिणींनो, हा एरर म्हणजे काय? तुमची ई-केवायसी प्रक्रिया ऑलरेडी झालेली आहे, तुम्हाला दुरुस्ती करण्याची गरज नाही. हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही, म्हणजे तुम्ही पात्र आहात किंवा तुम्हाला काय झालेलं आहे की परत ई-केवायसी करण्याची गरज नाही. तुमची ई-केवायसी ऑलरेडी बरोबर झालेली आहे. तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत. आता तिथे चेक केलं जाणार. तुमचं पती वडिलांचं ऑलरेडी आधार कार्ड दिलं असेल तर सर्व निकषांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचा हप्ता सुरू झाला. हे लाईव्ह पाहिलेलं आहे. तर या प्रश्नांचं उत्तर मिळालं. हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत का बरं नाही? तर तुम्हाला ई-केवायसी करण्याची गरज नाही. दुसरा प्रश्न आहे की नाही निवडायचे का आहे निवडायचं? तर प्रश्न तुम्ही पाहू शकता. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे. तर तुमच्या इथे सरकारी संस्थेमध्ये कार्यरत आहे का? तर आहे असेल तर आहे, पण नाही तर काय सिलेक्ट करायचे? नाही. व तुम्ही कोणत्याही सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. काय? माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये वगैरे निवृत्तीवेतन घेता का? तर नाही. उपरोक्त क्रमांक A आणि B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारे सक्त कारवाईस पात्र राहील. क्लिक केलेलं आहे बघा तुम्ही, टिक आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला काय येईल? तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आता तुम्ही सर्व निकषांमध्ये बसताय, तुम्ही पात्र झाला आहात, तर तुमचे पैसे कोणीही थांबवू शकणार नाही. 100% तुमचा हप्ता मिळणार आहेतच. तुम्ही अंडरलाईन करून घ्या या शब्दांवर. पात्र आहात, तुमचे पैसे कोणीही थांबवू शकणार नाहीत. तर तुमची केवायसी सक्सेसफुल झाली का? दुरुस्ती झाली का? तुम्हाला सक्सेसफुल मेसेज आले का? नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला हा एरर येत असेल तर आता टेन्शन घेऊ नका, कारण तुम्हाला ई-केवायसी करण्याची गरज नाही. ई-केवायसी कोण करू शकतं? फक्त ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे. बघा, ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे. वन टाइमच चान्स आहे, 4 वेळा करता येणार नाही. एकदा केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला हा वॉर्निंग मेसेज येणार आहे. या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, पुन्हा आता होणार नाही. त्यामुळं शेवटची संधी आहे. आपले व्हिडिओ बघून ई-केवायसी प्रक्रिया करा, जेणेकरून तुमची ई-केवायसी चुकायला नको. प्रश्नाची उत्तरे पर्याय दिलेले आहे ते बरोबर द्या.
जेणेकरून तुमचा हप्ता थांबायला नको. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असू द्या, नक्कीच विचारायचं आहे. आता लाडक्या बहिणींनो, ज्यांची KYC झाली नाही त्यांना वेबसाईटवरती काय अपडेट आहे का? तर त्यांना वेबसाईटवरती कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. सरकारकडे आपली एक नम्र विनंती प्लीज की KYC शेवट ज्यावेळेस लाडक्या बहिणी करत होत्या 2 ते 3 दिवस सर्व्हर डाऊन होते, OTPचा प्रॉब्लेम होता, तर त्या लाडक्या बहिणींची काय चूक आहे? जशी KYC दुरुस्ती करण्याची आम्हाला पर्याय दिला आहे, तसे ॲटलिस्ट 15 ते 20 दिवस तरी KYC करण्याची पुन्हा संधी आम्हाला मिळायलाच पाहिजे आहे, अशा लाडक्या बहिणींची मागणी आहे. सो प्लीज सरकारने सुद्धा आपल्याकडे नक्कीच इथे विनंतीला जी विनंती केली आहे ते नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे आहे व KYC पोर्टल ज्यांची KYC राहिली आहे त्यांच्यासाठी सुद्धा KYC सुरू करायला पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.